मित्रांनो, तुम्ही कित्येक शेतकरी जास्त उत्पन्नासाठी रासायनिक खते खूप जास्त प्रमाणात वापरता, पण हे आपल्या शेताच्या दृष्टीने खूप घातक आहे, जे तुमच्या शेतातील सुपीकता कमी करते. मित्रांनो, तुमच्या शेतीचा कस वाढवण्यासाठी शेतातील रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा वापर जास्तीत जास्त करावा लागेल. असे कित्येक जण तुम्हाला सांगत असतील, पण नक्की सेंद्रिय खते कोणती वापरायची हे कोणी सांगत नाही. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमधून हेच पाहणार आहोत की नक्की कोणकोणती खते सेंद्रिय खते म्हणून वापरली जातात. नमस्कार मित्रांनो, मी गुरुदत्त लामतुरे, ॲव्हेंचर ॲग्री टेक्नॉलॉजी या कंपनीचा मागील 13 वर्षापासून संचालक या पदावरती मी काम करत आहे. या कंपनीच्या अंतर्गत सेंद्रिय खतांची, सेंद्रिय औषधांची आम्ही निर्मिती करतो आणि आमच्या उत्पादनांच्या वापरामुळे शेतकऱ्यांना याचा त्यांच्या शेतीसाठी उत्पन्नामध्ये बराच फरक पडला असून चांगला फायदाही झालेला आहे. मित्रांनो, यासोबतच शेतकऱ्यांना शेतीच्या संबंधित अनेक समस्या असतात, ज्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही वेगवेगळे सेमिनार आयोजित करत असतो. तेव्हा जर का तुम्ही शेती करत असाल किंवा शेती करण्याची तुमची इच्छा असेल किंवा तुम्हाला देखील काही मदतीची आवश्यकता असेल तर आमच्याशी नक्की संपर्क साधा. आता वळूयात आपल्या व्हिडिओच्या विषयाकडे. कंपोस्ट खत. मित्रांनो, पिकांच्या काढणीनंतर शेतामध्ये त्या पिकांचा पालापाचोळा, धसकटे, ज्याला आपण अवशेष असं म्हणतो, ते भरपूर शिल्लक राहतं. शिवाय कमी कालावधीच्या पिकांचे अवशेषही कुजवून त्याचा शेतामध्ये खत म्हणून उपयोग करण्यात येतो. मित्रांनो, शेतातील अवशेषापासून बनवलेल्या खताला आपण कंपोस्ट खत म्हणतो. मित्रांनो, या खताला एक विशिष्ट पद्धतीने बनवल्यास ते अधिक गुणकारक ठरते. सर्वप्रथम तुम्हाला 20 बाय 20 बाय 5 फूट असा खोल खड्डा घ्यायचा आहे. या खड्ड्यामध्ये शेतातील पिकांचे अवशेष टाकायचे आहेत. त्यानंतर 1 फुटाचा शेणाचा थर द्यायचा आहे, जेणेकरून पालापाचोळा लवकर कुजला जाईल आणि त्यावर परत एकदा पालापाचोळा टाकून वरती शेवट शेणाचा थर द्यायचा आहे आणि त्यावर तुम्हाला पालापाचोळा कुजवणारे जे जीवाणू असतात त्यांचा वापर करायचा आहे. त्याला आपण कंपोस्टिंग कल्चर असं म्हणतो. 1 ते 2 महिन्यामध्ये या खतांना कुजवण्यासाठी हे जीवाणू काम करतील आणि चांगल्या प्रतीचं खत आपल्याला तयार होईल. अधूनमधून खतांची कुजण्याची प्रक्रिया वाढावी म्हणून त्यात ओलावा होईल एवढे पाणी त्याच्यावरती फवारा. जास्त पाणी सोडू नका, यामुळे खतातील सुपीकता वाढवणारे घटक निघून जातील. मित्रांनो, या खतावरती आपल्याला जीवाणूंची फवारणी करणे आवश्यक आहे, जसे की फॉस्फरस विरघळवणारे जीवाणू, फायटोहार्मोन्स निर्माण करणारे बॅक्टेरिया, पोटॅशियम सिलिकेट विरघळवणारे जीवाणू किंवा आपण त्याला कंपोस्टिंग कल्चर असं म्हणतो. हे जीवाणू फवारण्याआधी त्यांना 4 ते 5 दिवस गुळाच्या पाण्यामध्ये मिक्स करून ठेवावे लागते. 200 लिटरच्या बॅरलमध्ये 2 किलो गुळ, बॅक्टेरियाला खाण्यासाठी कडधान्याचे पीठ व 2 लिटर बॅक्टेरिया टाकून ते 4 ते 5 दिवसासाठी राहू द्यावे. त्यामुळे बॅक्टेरियाची वाढ होऊन ते जास्त ऍक्टिव्ह होतात. मित्रांनो, पंपाच्या साहाय्याने ते बॅक्टेरिया खतावरती फवारावेत. बॅक्टेरिया फवारल्यानंतर जवळजवळ 45 दिवसांनी हे कंपोस्ट खत वापरण्यायोग्य होते. म्हणूनच या पारंपरिक खत बनवण्याच्या प्रक्रियेला पर्याय म्हणून आमच्याकडं चांगल्या प्रतीच्या जीवाणूंची उत्पादने आहेत, जी तुम्ही डायरेक्ट वापरू शकता, की त्याला 4 ते 5 दिवस ठेवण्याची गरज नाहीये. ती कंपोस्टिंग कल्चर अशा पद्धतीने बनवलेलं आहे की ते टाकल्यानंतर साधारण 1 ते 1.5 महिन्यामध्ये त्या पूर्ण ढिगाऱ्यावरती त्या टाकलेल्या पालापाचोळ्याचे पूर्ण कुजून अतिशय उत्तम दर्जाचे खत तयार होईल. मित्रांनो, आज प्रत्येक शेतकऱ्याच्या दारामध्ये गाई, म्हशी, बैल अशी वेगवेगळी जनावरे आहेत. त्यामुळे तुम्हाला शेणखत हे सहज उपलब्ध होते. जनावरांचे शेण, जनावरांनी खाऊन झालेल्या वैरणीचा पालापाचोळा यांचा तुम्ही शेतामध्ये खत म्हणून वापर करू शकता. शेणखताला बनवण्याची कोणती विशिष्ट प्रक्रिया नाही, पण जर तुम्ही ते एका खड्ड्यामध्ये साठवले आणि आठवड्याच्या अंतरावर त्याच्यामध्ये ओलावा होईल एवढी पाणी आपण फवारले तर त्यातील पालापाचोळा योग्य पद्धतीने कुजतो आणि जेवढे खत कुजलेले असेल तेवढी त्याची गुणवत्ता जास्त असते. शेतकरी मित्रांनो, शेणखतामध्ये नत्र, स्फुरद, पालाश असे विविध अन्न घटक असतात, जे की आपल्या शेतीसाठी उपयुक्त असतात. शेणखत बनवताना प्रामुख्याने आपल्याला जसं आपण कंपोस्ट कल्चर बनवलं, कंपोस्ट खत तयार केलं, त्याच पद्धतीनं ते कंपोस्टिंग कल्चरचे जीवाणू आपल्याला या शेणखतावरतीही फवारणी करायची आहे, जेणेकरून 1 ते 1.5 महिन्यामध्ये याचं चांगल्या खतामध्ये रूपांतर होईल. यानंतरचं सेंद्रिय खत म्हणजे गांडूळ खत. मित्रांनो, गांडूळ हे शेतकऱ्याचा एक चांगला मित्र आहे. गांडूळ खाल्लेल्या अन्नापैकी 10% भाग शरीरासाठी वापरतं आणि राहिलेला पूर्ण विष्ठेच्या रूपामध्ये बाहेर सोडतं.
जे की पिकाच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त असते. या कारणामुळेच गांडूळ खत शेतामध्ये जास्त वापरले जाते. मित्रांनो, गांडूळ खत तयार करण्यासाठी सावलीची गरज आहे. गांडूळ खताच्या निर्मितीसाठी बाजारामध्ये कंटेनर मिळतात किंवा पॉलिथिनच्या बॅग मिळतात किंवा खड्ड्यांमध्ये आपण ते करू शकतो, ज्यामध्ये शेणखत टाकून, पालापाचोळा टाकून त्याच्यामध्ये गांडूळ सोडण्यात येतात आणि त्याला हलके पाणी आपल्याला वारंवार द्यावे लागते. गांडूळ खताच्या निर्मितीसाठी 35 ते 50 दिवसांचा कालावधी लागतो, ज्यामध्ये गांडूळ हा अतिशय संवेदनशील प्राणी असल्यामुळे त्याला सावली आणि पुरेपूर पाण्याची आपल्याला नितांत आवश्यकता द्यावी लागते. यानंतरचं सेंद्रिय खत आहे हिरवळीचं खत. मित्रांनो, नांगरणीच्या आधी 1 महिना लवकर उगवणाऱ्या पिकांची पेरणी करून ते 1 महिन्यानंतर वाढीस लागतात तेव्हा नांगरणी करून ते पीक जमिनीमध्ये गाडून घेऊयात व ते कुजल्यानंतर पुढील पीक ते खत म्हणून वापरते. यामध्ये ताग, दहींच्या, मूग, उडीद, चवळी किंवा सनहेम या वनस्पतींचा उपयोग आपण करू शकतो. यानंतर जैविक खत हाही सेंद्रिय खताचा एक प्रकार आहे, ज्यामध्ये जैविक खत हे जीवांच्या शरीराच्या अवशेषांचं खत असं समजलं जातं. यामध्ये माशांचे खत, खाटी खाण्याचे खत यांचा समावेश केला असतो. माशांचे खत म्हणजे समुद्रकिनारी मरून पडलेले मासे, मासेमारीनंतर खराब झालेले मासे किंवा माशाचे तेल काढून झाल्यानंतर शिल्लक राहिलेला अवशेष यापासून बनवलेले खत. तसेच खाटी खाण्यातील खत म्हणजे खाटी खाण्यात जनावरे कापल्यानंतर त्यांची हाडे, रक्त हे खत म्हणून वापरले जाऊ शकते. मित्रांनो, या खतामध्ये नत्र, स्फुरद आणि कॅल्शियमचे प्रमाण अतिशय चांगले असते, जे की पिकांच्या किंवा फळांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त असते. याशिवाय मित्रांनो, पोल्ट्री